आज बनवूयात आळूवडी। आळूची भाजी ही पोटासाठी पचनासाठी छान असते। आपण कोथिंबीर, मिरची आणि आलं घेतले बारीक करून आणि हे बेसनच्या पिठामध्ये पाणी घालून त्याच्यात ती पेस्ट, गूळ, त्याच्यानंतर चिंचेचा कोळ आणि मीठ हे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि असा घोल बनवायचा की तो पेस्ट सारखा लावता येईल। आळूची पानं धुवून घेतली, त्याने तो उलटी टाकून त्याच्यावरती आपण स्प्रेड करतो। तसं मी चमच्याने पण ट्राय केलं, पण ही माझी कन्व्हिनियंट मेथड आहे, ह्याच्याने स्पीड चांगला येतो। सो पानं उलटी करून त्याच्यावरती लेप लावायचा त्याचा, असं म्हणू शकतो, आणि मग त्याला रोल करायचं। आणि रोल कसा पक्का झाला पाहिजे, म्हणजे आळूवडी सुटली नाही पाहिजे। साधारण 4-5 पानं घेऊन त्यांना आपण, म्हणजे मोठं पान, मग थोडं छोटं पान असं करू शकतो। आणि मग हे आपण एक कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यावरती वाफवायला ठेवूयात, शिजवून घेऊयात। म्हणजे तसं तर कुकरमध्ये पण करू शकतं, बट मी तर कढईमध्ये ठेवलं आहे, चाळणीमध्ये। याला आपण वाफ आणून घेणार आहे। मग हे शिजून झाल्यानंतर पुढची वडी आपण रोल करतो। आता ह्याला वाफ आणून झाली, मग हे काढल्यानंतर आपण त्याचे करणार आहोत काप। आळूच्या वडीचे काप करायचे, म्हणजे छान पातळ असे काप करून घेऊयात। आणि मग काप आपण 2 पद्धतीने तळू शकतो। ज्याला डीप फ्राय पाहिजे तर कट करून झाले छान की मग डीप फ्राय करू शकतो, किंवा वड्या तव्यावर ठेवायच्या आणि मग थोडंसं तेल वरतून स्प्रेड करायचं। या 2 मेथडनी आपण त्याला परतू शकतो। आता आपल्या वड्या कापून रेडी झाल्यात, थोडंसं पाणी पिऊयात। मग ह्या डीप फ्रायवाल्या वड्या, आणि मग त्याला हलवत राहा। मग दोन्ही साईडनी छान परतली गेली पाहिजे वडी, म्हणजे कुरकुरीत वडी टेस्टीच लागते। पण हेल्थसाठी आपण थोडं कमी तेल वापरलेलं बरं। तर मग हा एक शॉर्ट मेथड मला सापडली की 4-5 वड्या प्रत्येकाच्या 2-2 अशा तळून घ्यायच्या आणि बाकीच्या सगळ्या शॅलो फ्राय करायच्या। सो मी वड्या ठेवल्या आणि मग आता वरतून तेल टाकेन याच्यावर। मग साईडने तेल स्प्रेड केलं की मग छान परतत राहतात। आणि आपण दुसरं काम नाही करू शकत मात्र, कारण त्या वड्या एक आपल्याला पलटी करायची आहे। सो आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील। आता हे परतला गेल्यानंतर मग आपण ह्याच्यावरती तीळ टाकणार आहोत। सो त्यांनी खोबरं पण टाकू शकता, पण तिळाने त्याची लज्जत वाढते।